तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आधुनिक युवा शेतकरी चॅनलवर। तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर जे दिसत आहे ते आहे तूर आणि बघू शकता 30% तुम्ही म्हणू शकता आपल्या तुरीला जे आहे ते फ्लोरा अवस्थेत आलेली आहे। तर या अवस्थेमध्ये आपण तुरीवरती कोणती फवारणी घ्यायला पाहिजे। तर आता प्रामुख्याने कोणती समस्या येते ते पहिले बघू। एक तर फ्लावर म्हणजे फ्लावर येतात, फ्लावर ड्रॉप होतात किंवा फ्लावर जास्ती नाही येत। आणि दुसरं म्हणजे वातावरण आता ढगाळ वातावरण असते, बुरशीजन्य असते, त्याच्यामुळे चांगलं बुरशीनाशक व त्याच्यासोबत अळीचा प्रादुर्भाव आता थंडी आहे तर अळीचा प्रादुर्भाव जास्त असते। तर त्याकरिता आपण काय घेऊ शकतो, तर फर्स्ट म्हणजे टॉनिकमध्ये तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस घेऊ शकता। त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट आहेत आणि लिओसनचा कंटेन आहे, जेणेकरून फ्लावरिंगसुद्धा चांगले होईल आणि सेटसुद्धा होईल। त्यातसुद्धा रिमॅक्टिन बेंझोएट घ्या तुम्ही। त्यासोबत तुम्ही एक चांगल्या कंपनीचं फंगीसाईड घ्या, झोल कंटेन असलेलं एखादं फंगीसाईड घेतलं तर खूप छान। आणि त्याचसोबत एक अँटीबायोटिक असलेलं जर फंगीसाईड घेतलं तर चांगलं। तर त्याचसोबत आणखी आता एक म्हणजे 1261 तर हे विद्रव्य खत तुम्ही नक्की घ्या, कारण 1261 नत्र आणि स्फुरद हे दोन्ही आहे। पालाची आवश्यकता आता नाही, फ्लावरिंग स्टेजला फक्त नत्र आणि स्फुरद असलं तरी खूप छान। तुम्ही बघू शकता आपल्या तुरीची कंडिशन किती छान आहे। अवघ्या 15 दिवसामध्ये हे पूर्ण तुम्हाला जे आहे ते फुलांनी भरून दिसेल। मी लगेच समोरचा व्हिडिओ घेऊन येईल पुढची फवारणी कोणती घ्यायची, काय घ्यायची। तर एकदम यावर्षी खूप चांगली तूर आलेली आहे आपली आणि चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आपल्यासोबत टिकून राहा आणि भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तर चला।